नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या YouTube चॅनलमध्ये। तर पहा, आज मी तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची अपडेट जी आहे ती घेऊन आलेला आहे। पहा, तुम्ही जर महाराष्ट्र स्टेटचे प्रॉपर स्टुडंट असाल आणि तुम्ही महाराष्ट्र स्टेटमध्ये जर समजा नीट यूजी 2024 मध्ये ॲडमिशन करायचा विचार करत आहात तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट मी घेऊन आलेला आहे, जी आपली महाराष्ट्र स्टेटची स्टेट काउन्सिलिंग कंडक्ट करणारी जी काय सीईटी सेलची वेबसाईट आहे ना, तर तिथं तुम्हाला नीट यूजीच्या सेक्शनमध्ये एक नवीन नोटीस बघायला भेटते। आणि ही जी नोटीस आहे ती तुम्हाला 2024 साठी MBBS, BDS, BMS, BHMS किंवा BSc नर्सिंगचे कोर्स आहे ना, तर त्यासाठी टोटल किती फीस पे करायची आहे याबद्दल हा तुम्हाला एक जार बघायला भेटतो, जो की महाराष्ट्र शासनाने जो आहे तो रिलीज केला आहे। आणि सीईटी सेलने त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर पण ही नोटीस रिलीज केली आहे। तर नोटीसमध्ये काय आहे, मुलींसाठी फ्री एज्युकेशन आहे का नाही, किंवा मग कोणत्या कॅटेगरीसाठी कॉलेजने किती फीस घ्यावी, जर समजा एखादं कॉलेज तुमच्याकडून पूर्ण ओपन कॅटेगरीचा फीस मागत असेल आणि तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येता किंवा जी फी स्ट्रक्चरमध्ये मेन्शनच नाहीये ती फीस जर कॉलेज मागत असेल तर तुम्ही काय करू शकता, याबद्दल ही एक अत्यंत महत्त्वाची नोटीस जी आहे ती सीईटी सेलने रिलीज केलेली आहे। तर याबद्दल मी तुमचा प्रत्येक डाऊट सॉल्व्ह करेल, तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचा या ठिकाणी सर्व डाऊट सॉल्व्ह होऊन जातील। तर पहा, या नोटीसमध्ये आपल्याला प्रामुख्याने काय लक्ष देणं आहे, तर सर्वात अगोदर तुम्ही ही नोटीस रीड करू शकता, सीईटी सेलून डाउनलोड करू शकता, किंवा ही नोटीस जी आहे ती मी माझ्या टेलिग्राम ग्रुपमध्ये शेअर करेल, तर तिथं पण तुम्ही ही रीड करू शकता। तर पहा, सर्वात अगोदर यांनी या ठिकाणी मेन्शन केलंय की जे काय विद्यार्थी समजा ईबीसी कॅटेगरीमध्ये येतील किंवा ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये येतील किंवा मग एससीबीसी कॅटेगरीमध्ये येतील समजा, किंवा जे ओपन कॅटेगरीचे पण त्यांचं इन्कम जे आहे ते 8 लाखापेक्षा खाली समजा, आणि तुम्ही या तिन्हीपैकी कोणत्या पण कोट्यामधून अप्लाय करताय किंवा तुम्ही अदर जरी रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येताय, समजा तुम्ही विद्यार्थी आहे किंवा मग गर्ल्स आहे किंवा मग बॉयज आहे, तर तुमच्याकडून जर समजा एखादं कॉलेज जर समजा पूर्ण ओपन कॅटेगरीचा फीस मागत असेल ना, तर त्या कॉलेजने ती ओपन कॅटेगरीची फीस घेऊ नये, म्हणून ही एक सीईटी सेलने नवीन नोटीस जी आहे ती ऑफिशियल सीईटी सेलच्या वेबसाईटवर रिलीज केली तुम्हाला बघायला भेटते। जसं की तुम्हाला एक्झाम्पल दिलं मी की पीएमसी परभणीवाले होते ना, तिथे लास्ट इयर तुम्हाला माहिती आहे की सर्व कॅटेगरीकडून एक ओपन कॅटेगरीची फीस घेत होते आणि तुम्हाला बोलत होते की नंतर तुम्हाला 5-6 महिन्यांना स्कॉलरशिप येईल। तर तशा प्रकारे कुठलाही प्रकार घडू नाहीये, कुठल्याही प्रकारची काही गोष्ट घडू नाहीये। तर ह्याबद्दल ही तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची नोटीस बघायला भेटते। तर तुम्ही आता ही नोटीस जी आहे ती तुमच्या मोबाईल फोनमध्ये पण PDF सेव्ह करून ठेवू शकता, कारण जेणेकरून की तुम्हाला MBBS, BDS राऊंड 1 मध्ये अलॉटमेंट होईल किंवा मग BMS, BHMS किंवा BSc नर्सिंगला अलॉटमेंट होईल, तर ज्यावेळेस तुमच्याकडून पूर्ण फीस मागन समजा कॉलेज, तर त्यावेळेस तुम्ही त्यांना हा नोटीस जो आहे तो दाखवू शकता की सर सीईटी सेलने किंवा महाराष्ट्र शासनाने एक नोटीस जारी केलता आणि त्या नोटीसमध्ये त्यांनी साफ मेन्शन केलंय की जी कॅटेगरीची फीस आहे तीच फीस तुम्ही ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन घेऊ शकता, बाकी तुम्हाला जी आहे ती स्कॉलरशिप थ्रू गव्हर्नमेंट पे करेल। तर ही अपडेट एक तुमच्यापाशी असणं खूप महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर या नोटीसमध्ये जे काय गर्ल्ससाठी फ्री एज्युकेशन महाराष्ट्र स्टेटमध्ये लागू होणार आहे ना, तर त्याची एक कन्फर्म अपडेट पण तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटते, आणि त्यासाठी रूल काय आहेत ते कोणाला मिळणार आहे ना, तर हे पण मी व्हिडिओच्या शेवट तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। तर पहा, तुम्ही PDF ला थोडं जर समजा वरी घेतलं, त्यांनी या ठिकाणी हेच मेन्शन केलं आहे की जे काही विद्यार्थी समजा 50% स्कॉलरशिप घेत आहे ना, तर त्यांना छत्रपती शाहू महाराज जे आहेत ना यांच्या थ्रू एक 50% शिक्षणासाठी स्कॉलरशिप दिली जाते, मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो। पण जे काय समजा कॉलेज आहेत तुमच्याकडून जास्त फीस मागताय, असं बोलताय की तुम्ही अगोदर ओपनची फीस भरा, नंतर मग तुम्हाला जे आहे ते आम्ही फीस समजा स्कॉलरशिप आल्याच्या नंतर रिफंड करू, तशा प्रकारे कुठलाही प्रकार घडू नाहीये, यासाठी हा अपडेट तुम्हाला बघायला मिळतो। तुम्ही हा जर PDF थोडासा वरी घेतला तर तुम्हाला खाली एक पॅरेग्राफ बघायला भेटतो, त्या पॅरेग्राफमध्ये यांनी पूर्ण साफ मेन्शन केलं आहे, जसं की तुम्ही या ठिकाणी रीड करू शकतात की महाराष्ट्र शासनाने जे काय समजा यूजी कोर्ससाठी आहे समजा अभ्यासक्रमासाठी, तर जवळपास ईबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी, ईडब्ल्यूएस वाले विद्यार्थी आणि एससीबीसी वाले विद्यार्थी जे आहेत समजा, तर त्या कॅटेगरीमधल्या ज्या काही मुली होत्या ना, तर त्या मुलींना एक 50% स्कॉलरशिप आतापर्यंत मिळत होती, पण आता या वर्षीपासून जे आहे ते त्या मुलींना 100% जी काय स्कॉलरशिप आहे ना, तर ती मंजूर करण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे। तर म्हणजे आता जे काय गर्ल्सला 50% स्कॉलरशिप मिळत होती ना, ईबीसी कॅटेगरी मधल्या, ईडब्ल्यूएस मधल्या आणि एससीबीसी मधल्या, तर त्या मुलींना आता 100% जे आहे ती स्कॉलरशिप या ठिकाणी मिळणार आहे। आणि त्या ठिकाणीच हे जे आहे ते नोटीस सीईटी सेलने रिलीज केलं तुम्हाला बघायला भेटतं। आतापर्यंत खूप सारे पेरेंट्स, खूप सारे विद्यार्थी जे आहेत ते कन्फ्युजन मध्ये होते की महाराष्ट्र स्टेटमध्ये गर्ल्ससाठी फ्री एज्युकेशनचा जाहीर आलेला आहे, पण ते लागू झालं आहे का नाही, मुलींना फ्री एज्युकेशन देण्यात येणार का नाही, किंवा आम्ही राऊंड 1 मध्ये कॉलेज टाकू, जसं आम्हाला कॉलेज भेटलं आणि आम्ही ऍडमिशनला गेलो की कॉलेजवाले बोलतील की नाही तुम्हाला पूर्ण फीस द्या आणि नंतर तुम्ही समजा जे काय गर्ल्स फ्री एज्युकेशन लागू झालं त्याची स्कॉलरशिप घ्या। तर पहा, तसल्या कुठलाही प्रकार या ठिकाणी तुम्हाला दिसत नाहीये। सीईटी सेलने साफ एक नोटीस रिलीज केला आणि या ठिकाणी मेन्शन केलंय की मुलींसाठी जे आहे ते 100% एकदम फ्री एज्युकेशन देण्यात येणार आहे। आणि यांनी या नोटीसमध्ये तेच सांगितलेलं आहे की ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशनला जाणार आहे तर त्यावेळेस तुम्ही कोणाकडून पण ओपन कॅटेगरीची फीस घेणार नाहीये। जे विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्याकडून तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीचाच फीस घेणार आहे, आणि जे काही गर्ल्स आहेत समजा महाराष्ट्र स्टेटमधल्या, त्यांना जर 85% स्टेट कोट्यामधून जर समजा सीट अलॉटमेंट झालं आणि त्या जर प्रायव्हेट किंवा मग जे आपलं गव्हर्नमेंट कॉलेज आहे तिथे ऍडमिशनला जातील, तर त्यांना फ्रीमध्ये एज्युकेशन देण्यात यावं, त्यांना फक्त जी काय डेव्हलपमेंट फीस राहील किंवा अदर छोटे मोठे चार्जेस राहतात तर त्या चार्ज घेऊनच ऍडमिशन देण्यात यावं। याबद्दल ही एक नोटीस जी आहे ती महाराष्ट्र शासनाने काढलेली आहे आणि ऑफिशियल सीईटी सेलो पण तुम्हाला ही नोटीस बघायला
मिळत आहे। तर पहा हे झालं एक नोटीसमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचे 2 पॉईंट बघायला भेटतात। महत्त्वाचा पॉईंट पहिला तुम्हाला हाच आहे की जे काही विद्यार्थी समजा रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये जात आहेत ते जर ऍडमिशनला जातील आणि त्यांना तुम्ही ओपन कॅटेगरीचा फीस मागू शकत नाही, तर हा पॉईंट जो आहे तो त्यांनी कॉलेजसाठी मेन्शन केला तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतो। तर पेरेंट्स पण स्वतःपाशी ठेवू शकता जेणेकरून की तुम्हाला सीट अलॉटमेंट झालं तुम्ही ऍडमिशन जॉईनिंगला जाणार आहे, तर तुम्हाला जर कोणतं कॉलेज ओपन कॅटेगरीचा फीस मागत असेल तर देन त्या कंडिशनमध्ये तुम्ही त्यांना दाखवू शकता की सीईटीसीएल अशी एक नोटीस किंवा असा एक जार महाराष्ट्र शासनाने रिलीज केला होता, हे बघून तरी कॉलेज नक्कीच तुमच्याकडून ओपन कॅटेगरीची फीस न घेता तुमची कॅटेगरीची फीस तुमच्याकडून घेईन आणि नंतर ज्यावेळेस तुम्हाला स्कॉलरशिप नाही मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला ते बोलेल की तुम्ही जी आहे ती बाकीची फीस भरून टाका। तर ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती। त्यानंतर सेकंड नोटीस तुम्हाला या ठिकाणी हेच महत्त्वाचा अपडेट बघायला भेटते या नोटीसमध्ये। सेकंड अपडेट की या ठिकाणी ज्या काय ईबीसी ईडब्ल्यूएस आणि एसीबीसी कॅटेगरी मधल्या समजा मुली आहेत ना तर त्यांना 50% स्कॉलरशिप मिळत होती, तर आता तुम्हाला 100% या ठिकाणी स्कॉलरशिप दिली जाणार आहे। आणि तुम्ही ज्यावेळेस फर्स्ट राऊंड मध्ये आता एमबीबीएस तुम्हाला अलॉटमेंट हो किंवा बीडीएस अलॉटमेंट हो ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन घ्यायला जाणार आहात ना तर त्या ठिकाणी तुम्हाला फक्त जी काय डेव्हलपमेंट फीस राहील तीच फीस देणं आहे, तुम्हाला कुठल्याही प्रकारची ट्युशन फीस त्या ठिकाणी भरणं नाही आहे आणि कॉलेज तुमच्याकडून ती मागू पण शकत नाहीये। तर या बद्दल ही एक नोटीस तुम्हाला बघायला भेटते। तर पहा हे जे एक नोटीस होता याच्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे। आता जे काय रूल राहतील समजा आपल्याला की मुलींना फ्री एज्युकेशन कोणकोणत्या मुलींना दिलं जाणार आहे, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही महाराष्ट्र स्टेटले विद्यार्थी असणं खूप गरजेचं आहे। तुम्ही 10वी 12वी महाराष्ट्र स्टेटमधून पास झालेले असणं पण गरजेचं आहे। तुमची इन्कम जी आहे ती 8 लाखापेक्षा खाली असणं पण गरजेचं आहे आणि तुम्हाला सीट अलॉटमेंट जे आहे ते गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये किंवा प्रायव्हेट कॉलेजमध्ये झालेलं असायला हवं आणि तुम्हाला जे आहे ते 85% स्टेट कोट्यामधूनच सीट अलॉटमेंट झालेलं असायला हवं। ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। जर एखादा विद्यार्थी डीम कॉलेजमध्ये करतो तर त्याला तो एज्युकेशनचा रूल लागू होईल नाही होईल तो भाग वेगळा झाला, पण या ठिकाणी सीईटीसीएल जी आपली काउन्सिलिंग प्रोसेस कंडक्ट करते ना तर या ठिकाणी तुम्हाला गव्हर्नमेंटच्या 85% जागा आणि प्रायव्हेट कॉलेजच्या 85% जागा त्याचबरोबर 15% मॅनेजमेंटच्या जागा बघायला भेटताय ना। तर जे समजा सीईटीसीएल कंडक्ट करतं सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये 85% स्टेट कोट्याची काउन्सिलिंग ना तिथून जर तुम्हाला अलॉटमेंट झालं तर तुम्हाला 100% मुलींना जे आहे ते राज्यामध्ये फ्री एज्युकेशन दिलं जाणार आहे। आता तुमचा असा प्रश्न येत असेल की सर आता या कॅटेगरीसाठी जर समजा मुलींसाठी फ्री एज्युकेशन आहे किंवा मग या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकडून ओपन कॅटेगरीची फीस मागू नाही अशी या ठिकाणी नोटीस तुम्हाला बघायला भेटते, तर मग बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी काय समजा बाकीचे कॅटेगरी आहे त्या विद्यार्थ्यांसाठी काय, तर पहा ही जी नोटीस आहे ना तर या नोटीसनुसार जे समजा त्यांनी पहिला पॉईंट मेन्शन केला ना की विद्यार्थ्याला जर समजा सीट अलॉटमेंट झालं आणि तो कॅटेगरीमध्ये येत असेल तर त्याच्याकडून फक्त कॅटेगरीची फीस घ्यावी, त्याला ओपनची फीस भरा अशी हट्ट जो आहे तो कॉलेजनं धरू नये किंवा त्याचा प्रवेश जो आहे तो थांबवून घेऊ नये। तो नोटीस जो आहे तो फक्त या कॅटेगरीसाठीच नाही तर सर्व कॅटेगरीसाठी आहे, हे पण महत्त्वाचं घ्या। त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं नसेल तरी पण तुम्ही जरी समजा एससी एसटी किंवा व्हीजेएनटी मध्ये जरी येताय ना आणि तुमच्याकडून जर कॉलेज ओपनची फीस मागत असेल ना तर ती पण तुमच्याकडून कॉलेज आता मागणार नाही, कारण सीईटीसीएलनं हा नोटीस सीईटीसीएल रिलीज केला म्हणजेच तो प्रत्येक कॉलेजला पण पाठवलेला असतो। ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। म्हणजे सर्व कॅटेगरीसाठीच ओपन कॅटेगरीची फीस देण्याची गरज नाहीये। तुम्हाला कॉलेज भेटलं तुम्हाला फक्त रिझर्व्ह कॅटेगरीची फीस या ठिकाणी जी काय हिशाला येते ना तेवढीच पे करावी लागेल। आणि आता दुसरा डाऊट तुमचा असा होता की सर ईबीसी किंवा ईडब्ल्यूएस किंवा एसीबीसी मुलींना जे आहे ते 100% स्कॉलरशिप दिली जात आहे, मग बाकीच्या कॅटेगरीसाठी काय, तर पहा जे काय समजा एससी एसटी कॅटेगरीचे विद्यार्थी राहतील ना मुलगा असो किंवा मुलगी तर त्यांना टोटल ट्युशन फीस झालं आणि डेव्हलपमेंट फीस झालं ती पहिल्यापासूनच एकदम फ्री आहे, त्याच्यामुळे त्या मुलांसाठी फ्री एज्युकेशनचा काही या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाहीये। त्याच्यानंतर जर आपण फीजे एनटी एनटीबी एनटीसी एनटीडी किंवा एसबीसी कॅटेगरी बघितल्या तर ह्या मुलांसाठी आणि मुलींसाठी दोघांसाठी पण ट्युशन फीस जी आहे ती पहिल्यापासूनच एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहे, त्यामुळे या मुलांसाठी पण जे काय आहे ते फ्री एज्युकेशनचा काही या ठिकाणी जे येत नाहीये ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। तर फक्त ईबीसी झालं ईडब्ल्यूएस आणि एसीबीसी जे मुलं होते ना किंवा मुली होती ना त्यांना 50% फीस पे करावी लागत होती, तर आता मुलींना 50% ऐवजी या ठिकाणी 100% स्कॉलरशिप दिली जाणार आहे। म्हणजे या ठिकाणी मुलींना 0% फीस पे करणं आहे, फक्त तुम्हाला जे काय ऑदर चार्जेस किंवा डेव्हलपमेंट फीस राहील ना तर तेवढीच फीस या ठिकाणी तुम्हाला पे करणं पडतं। आणि जे बॉईज आहेत समजा ईबीसी ईडब्ल्यूएस एसीबीसी मधले तर त्या मुलांना या ठिकाणी 50% जे आहे ती फीस पे करणं कंपल्सरी आहे। तर पहा हा एक जार होता, हा जार मध्ये तुम्हाला खूप सारी माहिती बघायला भेटते। तर हा मी टेलिग्राम मध्ये आपल्या ग्रुपमध्ये पीडीएफ शेअर करेल, तर तुम्ही तिथून हा डाउनलोड करून एक वेळेला सविस्तर पण वाचू शकता। पण हे 2 पॉईंट जे आहेत ते तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत। जर तुम्हाला वुमन कोट्यामधून सीट अलॉटमेंट होतोय, तुम्ही गर्ल्स आहात, तर तुम्ही हा जो नोटीस आहे तो कॉलेजला दाखवू शकता जेणेकरून की कॉलेज तुमच्याकडून पूर्ण ट्युशन फीस मागणार नाहीये किंवा अर्धी पण ट्युशन फीस मागणार नाहीये। त्याचबरोबर सेकंड पॉईंट महत्त्वाचा हाच आहे की जर एखादा विद्यार्थी समजा बॉयज असेल किंवा मग गर्ल्स असेल आणि त्यांना जर समजा अलॉटमेंट झाला आणि ते जर तुमच्याकडून ओपन कॅटेगरीची फीस आता भरा आणि स्कॉलरशिप नंतर घ्या असं बोलत असतील तर तरी पण तुम्ही ही नोटीस त्यांना देऊ शकता की सर सीईटीसीएलनं असा एक नोटीस रिलीज केला आणि या नोटीसमध्ये अशी इन्फॉर्मेशन मेन्शन आहे जेणेकरून की कॉलेजला तुमच्याकडून पूर्ण फीस भरून घेण्याचा हट्ट करणार नाहीये। तर पहा ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती जी की मी सविस्तर तुमच्याबरोबर शेअर केली आहे। तुम्हाला जर अशाच प्रकारे मेडिकल फील्डची किंवा मग अदर फील्डमध्ये पण ऍडमिशन करायची इच्छा असेल आणि तुम्हाला त्याचा एकदम फ्रीमध्ये गायडन्स हवा असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत नक्की जोडून राहा। किंवा तुम्हाला मेडिकल एमबीबीएस पासून बीएससी नर्सिंगची पेड काउन्सिलिंग करायची असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका, आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग बद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू।